आज दुनियामध्ये खूप मुलीचे नवरे मेलेले असते आणि खूप मुलीनं दुःख काढलं असत. माझ्यासारखं दुःख ना कोण्या मुलीनं नसून काढलं. कारण की मला हर टाइम मला टॉर्चर करणारी, हर टाइम मला माझे हे करणारी ती माझी चुलत सासू अरुणाबाई थोरात आहे. आमचं घर थोडं चांगलं नसल्यामुळं माझी सासू पुतण्या राहत होती, तर मी तर भाड्यानं राहते. इथं सुद्धा तिने काढायचे किती प्रयत्न केले. स्वतः माझ्या मुलाला बोललेली. काही कारण असलं ना, मी माझ्या भावाला सांगते, जे मानलेले भाव आहेत त्यांना मी सांगितलं तर नाही, ते नाव बोट ठेवती. एक दिवस एक टाइम माझ्या भावानं टाइम काढू मला बसचं जायचं माहित नव्हतं, ट्रेनचं जायचं माहित नव्हतं. आज जे बी काही आहे ना ह्या जाग्यावर, फक्त आणि फक्त माझ्या ह्या भावामुळे. समजलीस? नाक लावून बोलतेस काय माझ्याशी? ही पाड्यावर खानदानाची मुलगी आहे, समजलं? ज्या घराण्यातली मुलगी ना, तिच्या वाटा कधी जाऊ नकोस, कधी तिला छेडू नकोस, समजलं? गलतीनं बी प्रयत्न करू नकोस माझ्याशी पंगा घ्यायची, समजली? दाखवते तू काय काय केलंस ना माझ्यासोबत, आणि काय काय लोकांसोबत बुराया करतेस. तुम्हाला वाटतं का माझ्या नवऱ्याला जसं मर्डर केलं तसं माझ्या नवऱ्याला मारलं आणि मला नाही त्या प्रकारे माझ्याशी जुलूम केलं? कधी होऊ देणार नाही. वाचला तर तुम्ही माझ्यामुळं. चाहो तर मी 1 मिनिटात केस ओपन करू शकते. माझ्या नवऱ्या रेल्वे खात्यामध्ये होता, माझा नवरा गव्हर्नमेंट सर्व्हिसला होता. आज बी माझी सासू आहे, आणि ज्या ऑफिसला माझा नवरा मस्जिद बंदला जायचं ना, तिथं त्यांचं प्रत्येक काम व्हायचं ऑफिसच्या तर्फीचं, ते ऑफिस पण मला माहिती आहे. पण तुम्ही ओळखपत्र माझ्याशी हे करून माझ्या नवऱ्याच्या नोकरी पण तुम्ही काय केलेलं ते सगळं माहिती.